नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्धीचा या सिरीजच्या 61व्या भागामध्ये आपण भेटतोय आणि आज देखील अत्यंत महत्त्वाचे 25 असे प्रश्न आहेत, जे रोज रात्री 10:30 वाजता आपण बघत असतो आणि अत्यंत छान पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे. रोज रात्री हा व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून तुमचा जी-केचा जो काही अभ्यास आहे, तो जी-केचा अभ्यास खूप छान पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन म्हणून होऊन जाईल. ओके. चला, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी लाईक केले नसतील, ते व्हिडिओला लाईक करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपला नाद वर्धीचा पुस्तक आहे, हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे. ₹270 हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल. या दिलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं, मेसेज करायचं WhatsAppला किंवा तुम्हाला दुकानात जाऊन देखील हे पुस्तक घ्यायचं आहे. साधारणतः 2018 पासून 24 पर्यंतचे जेवढे पण प्रश्न असतील, 9,900 जी-केचे सेपरेट प्रश्न, असा प्रश्नसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला सापडणार नाही. रिव्हिजन पण होऊन जाईल. जिल्हा विशेष पण माहिती दिली आहे. नक्कीच तुम्ही याचं डेमो पण बघा आणि तुम्हाला पाहायला आवडेल हे डेमो. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो IMP आहे. कोणती संस्था ही केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाहीये? ओके. केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाही असा क्वेश्चन आलेला आहे पेपरला आणि आलेलेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि कुठलं असेल, कुठलं नसेल, 7 पॅरामिलिटरी फोर्स सर्वांना माहिती असतील, ज्यांना आपण CFPF म्हणतो आपण. ओके. CFPF त्याच्यामध्ये BSF येतं, ITBP येतं, CRPF येतं, CISF येतं. ओके. हे सगळे आहे त्याच्यामध्ये. मात्र याच्यामध्ये NIA येत नाही. NIA ह्याच्यामध्ये येत नाही, लक्षात ठेवा. ज्याला आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं म्हणतो. NIAची स्थापना 2009ची आहे आणि सध्या या NIAचे प्रमुख कोण बनले असतील? बघा, NIAचे प्रमुख होते सदानंद दाते. ओके. सदानंद दाते हे होते, आता सध्या नाही आहेत. आता हे सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले, सर्वांना माहिती असते. आणि सध्या NIAचे नवीन प्रमुख बनले, त्यांचं नाव आहे राकेश अग्रवाल. राकेश अग्रवाल हे नवीन प्रमुख बनले, तर लक्षात ठेवा. पेपरला तुम्हाला 100% पाहायला भेटेल NIA ही संस्था. पुढचा प्रश्न, सन 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे कर्णधार कोण होते? ऑस्ट्रेलियानं ओके मॅच जिंकली होती, त्यामुळे हा क्वेश्चन त्यावेळेस विचारलेला आहे 2023च्या पेपरला, पोलीस भरतीला. आणि महिला विशेष संघाची कर्णधार होती मॅग लॅनिंग. मॅग लॅनिंग, लक्षात ठेवा. महत्त्वाचे व्यक्तिमत्व मॅग लॅनिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी असे विचारतील, किंवा हे कोणत्या देशाचे क्रिकेट खेळाडू आहेत असे विचारतील. हे ऑस्ट्रेलियाचे महिला कर्णधार आहेत, महिला संघाचे कर्णधार, लक्षात ठेवा. आणि भारताच्या महिला जे काही कर्णधार आहेत क्रिकेट संघाचे, त्यांचं नाव आहे हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर. पुढचा प्रश्न, आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी काय असेल? कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी. पर्थ, सिडनी, ओके, हे डार्विन हे जे काही शहर आहेत, ही शहरं ऑस्ट्रेलियामध्ये येतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेला आहे? प्रार्थना समाज याची स्थापना साधारणतः 1867 मध्ये झाली आहे. प्रार्थना समाज स्थापना सगळ्यांना माहिती असेल. आणि याची स्थापना केलेली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. आत्माराम पांडुरंग तरखडकर तरखडकरांनी प्रार्थना समाज स्थापना केला आहे. लक्षात ठेवा. आत्म्यापासून आपण प्रार्थना केलं पाहिजे असं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक पुरेसं आहे. ओके. आत्माराम पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा. जे दादो पांडुरंग तरखडकर हे कोण येतं? बंधू देखील आहेत. बंधू देखील आहेत. प्रार्थना समाज, लक्षात ठेवा. याच्यासारखंच महाराष्ट्र आणखी संस्था आहे, ज्याला म्हणतो आपण सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा. ओके. याची स्थापना कोणी केली असेल? सार्वजनिक सभेची 1870ची स्थापना आहे सार्वजनिक सभेची. आणि याची स्थापना येतं सार्वजनिक काका म्हणजेच कोण? वा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी याची स्थापना केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 95वे अखिल भारतीय मराठी जे साहित्य संमेलन आहे 2022 मध्ये घडलेलं, या 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022च्या ठिकाण कुठलं असेल? हे ठिकाण आहे लातूरमध्ये झालं होतं, उदगीरला. ओके. उदगीर, लातूर याचं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. 2022चं आहे. आणि जे काही 99 पार पडलं आहे, 99चं साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 मध्ये. ओके. 2025 मध्ये, 25 आणि 26 मध्ये. ओके. 26 मध्ये कुठं? सातारा या ठिकाणी. सातारा या ठिकाणी 99वं आणि 100रावं पुढच्या वर्षी होणार आहे. कुठं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये 98 कुठं पार पडले असेल? 98 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. तारा भवाळकर याचे अध्यक्ष होते. आणि विश्वास पाटील हे 2026च्या सातारा येथील अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर येतो? महामार्गावर येतो आंबा घाट आहे हा. जर तुम्ही कोल्हापूरवरून जर चालात, कोल्हापूर टू रत्नागिरी, लक्षात ठेवा. कोल्हापूरहून जर रत्नागिरी चालात तर तुम्हाला आंबा घाट लागेल. आंबा घाट लागेल.
आणि सेम अशा प्रकारचा आणखीन एक घाट आहे आंबोली नावाचं. कुठलं घाट? आंबोली घाट. आंबोली घाट जो आहे तो कोल्हापूरवरून जर तुम्ही चालाल कुठं सावंतवाडीला, सावंतवाडी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तो लक्षात ठेवा. आंबोली घाट जो आहे तो कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान आहे आणि कोल्हापूरवरून जर तुम्ही रत्नागिरीत आलात तर आपलं घाट लागेल आंबा घाट. चला लाईक करा एकदा. पुढचा प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक आहे. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन हाच आहे की मूकनायक हे काय आहे? हे पाक्षिक आहे. पाक्षिक आहे, मासिक आहे, साप्ताहिक असं तुम्हाला प्रश्न विचारतील. पाक्षिक आहे. पाक्षिकचा अर्थ दर किती दिवसांनी निघतं? 15. दर 15 दिवसांनी जे प्रकाशन होत असतं त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो. मासिक सर्वांना माहिती असेल महिन्याला, आणि दैनिक दररोज, आणि साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला निघणारं. मग हे सुरू केलं होतं 1920 मध्ये सुरू झालं आहे. कोणी सुरू केलं असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर IMP व्यक्तिमत्व यांना भारतरत्न देखील पुरस्कार भेटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये यांचं समाधीस्थळ आहे कुठं? चैत्यभूमीला. चैत्यभूमी कुठं? दादरला. आणि दीक्षाभूमी कुठं आहे? नागपूरला. लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमधील मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे 14 एप्रिल 1891ला. पुढचा प्रश्न, नवेगाव बांध किंवा नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान पण आहे बरं का. हे राष्ट्रीय उद्यान पण आहे. नवेगाव नावाचं एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे. व्याघ्र प्रकल्प देखील आहे. लक्षात ठेवा. गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 8 तालुके येतात. तालुका संख्येत 8 येतात आणि गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे ती छत्तीसगडला पण लागते आणि इकडे वर मध्य प्रदेश राज्याला पण लागला आहे. प्रतापगडच्या जे टेकड्या आहेत ह्या प्रतापगडच्या टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणार्क जसं सूर्य मंदिर आहे, कोणार्क सूर्य मंदिर ज्याला कधी कधी ब्लॅक पॅगोडा असंही म्हणतात. ठीक आहे. ब्लॅक पॅगोडा असंही म्हणतो आपण कोणार्क सूर्य मंदिरला. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? हे ओडिसा राज्यामध्ये येतं. कुठे येतं हे? ओडिसा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. आणि कोणाचं सूर्यमध्ये आहे ते 10 रुपयाची जी नोट आहे या 10 रुपयाच्या नोटेच्या पाठीमध्ये देखील आहे, विसरू नका. कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्कचं सूर्य मंदिर ज्याला जे कसं आहे का जागतिक वारसा स्थळ देखील आहे. जागतिक वारसा स्थळ, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. पुढचा प्रश्न, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत आहे? सगळ्यांना आवडीचा हा प्रश्न आहे, सगळ्यांना येणारा क्वेश्चन आहे, तो म्हणजे राज्य सूची. राज्य सूची लक्षात ठेवा. आणि जी काही विषयांची विभागणी आहे, विषयांची विभागणी थोडक्यात काय, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, हे विषयांची विभागणी आपण कुठून घेतलं असेल तर हे घेतलं आपण 1935च्या भारत सरकारच्या कायद्याकडून. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये विषयांची विभागणी नोंद होती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील डॅश डॅश हा ग्रह सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा ग्रह कुठला असेल तर गुरु आहे. सर्वांना माहिती असेल गुरुला आपण ज्युपिटर असंही म्हणतो की ज्युपिटर किंवा गुरु असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सर्वात मोठा ग्रह आहे. आणि सर्वात लहान कुठला असेल तर तो आहे बुध. सर्वात लहान बुध आहे. आणि सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला असेल तर तो देखील बुधच आहे. बुध आहे. लक्षात ठेवा. कुठलं बुध, शुक्र, मंगळ आणि पृथ्वी या 4 ग्रहांना म्हणतो आपण आंतरग्रह. यांना आपण काय म्हणतो? आंतरग्रह म्हणतो आपण. त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून या 4 ग्रह म्हणतो आपण बाह्य ग्रह. बाह्य ग्रह लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल? सगळ्यात सोपा क्वेश्चन, तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर सर्वात मोठा जिल्हा आहे. सिंचन क्षेत्र देखील अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त आहे. अहमदनगर असं पूर्वी नाव नाव होतं याचं. ओके, ते आता अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 14 तालुक्यांसंख्या येतं. देऊळगाव रेहेकुरी जो काही अभयारण्य आहे तो अभयारण्य देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाईचं जो काही महाराष्ट्र सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर, ज्याची उंची 1646 मीटर आहे, हे देखील कळसुबाई शिखर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही कोणत्या ठिकाणी आहे? नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये आहे. जेवढे PSI असतील त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम कोण करत असतं? ही संस्था करत असते. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. नाशिक गोदावरी या नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र पोलिसांचा जो काही रेजिंग डे असतो तो असतो 2 जानेवारीला.
महाराष्ट्र पोलिसांचा रेजिडेंट डे 2 जानेवारी असतो आणि पोलीस स्मृती दिवस कधी असतो? हा असतो 21 ऑक्टोबरला. पोलीस स्मृती दिवस लक्षात ठेवा. आणि SRPFचं जो काही ट्रेनिंग सेंटर आहे तो नानवीज या ठिकाणी आहे. नानवीज कुठे आहे? नानवीज दौंडला आहे, पुण्यात. दौंड पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन हा या दिवशी साजरा केला जातो दरवर्षी. महाराष्ट्र दिन कधी असतं? 1 मेला असतो. 1 मे 1960ला महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही राज्य वेगळे झाले होते लक्षात ठेवा. त्यामुळं दोन्हींचा पण जो काही दिवस आहे साजरा करण्याचा तो 1 मेला आहे. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस पण असतो. सगळ्यांना माहिती असेल. जागतिक कामगार दिवस कधी आहे? 1 मेलाच असतो. महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस 1 मे 1960 लक्षात ठेवा. आणि 1 मे 1960ला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? यशवंतराव चव्हाण होते. आणि पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश. आणि महाराष्ट्राचे पहिले विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते सयाजी लक्ष्मण सीलम. सीलम. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या डॅश डॅश या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत. पंचायत राज संबंधी तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये असतील? तर ते 11वी अनुसूची. 11 अनुसूचीला तुम्ही परिशिष्टे असंही म्हणू शकता. परिशिष्टे म्हणजेच काय? 11वी अनुसूची आहे. आणि जे काही पंचायत व्यवस्था 11वी अनुसूचीमध्ये ते ग्रामीण भागाशी आहे. ग्रामीण भागात संबंधित लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जवळपास 29 विषय येतात. 29 विषय येतात. आणि जे काही 12वे परिशिष्ट आहे हे शहरी भागासाठी आहे, ज्याच्यामध्ये 18 विषय येतात. शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी लक्षात ठेवायचं आहे. बघा, आणि त्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती जी 1992 झाली होती ती शहरी भागासाठी आहे. आणि 74वी घटना दुरुस्ती जी 1992 झाली होती ती शहरी भागासाठी आहे. ही ग्रामीण भागासाठी 73वी आणि 74वी आहे ती शहरी भागासाठी आहे. आणि जरी 92 आहे असेल तरी हे 1993 मध्ये लागू झालेत लक्षात ठेवा. आहे 14 एप्रिल 1993ला 73वी आणि 1 जून 1993ला 74वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हे आता महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भरपूर पुस्तक लिहिलं होतं. तृतीय रत्न नावाचे एक फेमस त्यांचं पुस्तक आहे. तृतीय रत्न आहे. शेतकऱ्यांचा असूड आहे. ब्राह्मणांचे कसब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाड आहे. भरपूर पुस्तके. अस्पृश्यांची कैफियत आहे. सार्वजनिक सत्य धर्म आहे. पुस्तके भरपूर लिहिली आहेत. लक्षात ठेवा, 1873 मध्ये सत्यशोधक जो समाज आहे, 24 सप्टेंबरला सत्यशोधक समाज याची स्थापना कोणी केली असतील? तर महात्मा फुले यांनीच केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो असं म्हणतो. याचं मुख्यालय कुठं असेल? बघा, इस्रोची स्थापना झाली होती 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट 1969ची स्थापना इस्रोची. आणि बेंगळुरू जे आहे या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर येतं लक्षात ठेवा. बेंगळुरू या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे इस्रोचं. IMP बेंगळुरू हेडक्वार्टर आहे. आणि याचे विक्रम साराभाई जे होते, विक्रम साराभाई हे पहिले अध्यक्ष होते इस्रोचे. आणि सध्या 11वे अध्यक्ष कोण? डॉक्टर व्ही नारायणन. व्ही नारायण हे होते सध्या अध्यक्ष आहेत इस्रोचे. पुढचा प्रश्न, केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राला संबंधित आहे? ही आयुष्यमान भारत आरोग्य योजना आहे. लक्षात ठेवा, आरोग्य या क्षेत्राशी आहे. आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे मंत्री आहेत JP नड्डा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? JP नड्डा. लक्षात ठेवा, आरोग्याशी संबंधित आहेत IMP. आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण असतील? त्याचं नाव आहे प्रकाश आंबेडकर. आंबेडकर नाही, आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल फूड पार्क जो आहे, मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? हे शहर आहे अमरावती. अमरावती. संपूर्ण भारतामध्ये 7 मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यापैकी एक आहे अमरावतीमधील आपल्या महाराष्ट्रातील मेगा टेक्स्टाईल पार्क. पुढचा प्रश्न, नुकतेच पार पडलेल्या 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय शॉर्ट फिल्मला काय भेटले? पुरस्कार भेटलेला आहे. आणि हे आहे लक्षात ठेवा, हे 95 आहे. आणि याचं नाव आहे द एलिफंट विस्परर्स. द एलिफंट विस्परर्स जे आहे ते शॉर्ट फिल्म आहे, त्याला पुरस्कार भेटला. लक्षात ठेवा. आणि नाटू नाटू जो गाणं आहे RRR मधील, याला देखील बेस्ट सॉंगचा जो काही पुरस्कार आहे तो देखील देण्यात आलेला
होता. पुढचा प्रश्न आणि नुकताच 2025चं जो काही ऑस्कर चित्रपट बेस्ट पुरस्कार आहे त्याचं नाव आहे अनोरा. अनोरा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न राष्ट्रकुल परिषदेची स्थापना ज्याला आपण वेस्टमिन्स्टर करारानुसार झालेली आहे, तर ही घोषणा कोणत्या वर्षी झालेली आहे? तर हा आहे 1931ला. राष्ट्रकुल संघटना, राष्ट्रकुल परिषद लक्षात ठेवा, तिच्या माध्यमातून राष्ट्रकुल जे काही गेम्स होतात ते देखील होतात आणि 2030चं जो काही गेम्स होणार आहेत आपल्या अहमदाबाद भारतामध्ये होणार आहेत ते लक्षात ठेवा, कॉमनवेल्थ गेम्स. ओके. 2010मध्ये याच्यापूर्वी दिल्लीमध्ये पार पडले होते. दर 4 वर्षांनी होतात. 2026मध्ये होणार आहेत कुठं? ग्लासगो या ठिकाणी स्कॉटलंडमध्ये. पुढचा प्रश्न कोणता देश हा G20चा 21वा सदस्य देश सभासद बनला आहे? हे G20चं बरं का, नाटोचं नाही. G20चा 21वा सदस्य देश बनला कुठला? आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियन लक्षात ठेवा. त्याचं हेडक्वार्टर येतं अदिस अबाबा या ठिकाणी. अदिस अबाबा या ठिकाणाचं मुख्यालय येतो जी इथिओपियाची राजधानी आहे. इथिओपिया या देशाची राजधानी आहे अदिस अबाबा. G20चा 21वा सदस्य देश लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? हा असतो 24 मार्चला. वर्ल्ड टीबी डे आहे. त्याला आपण ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो, जे एक जीवाणूमुळे होणारा आजार आहे हा. कशामुळे? जीवाणूमुळे होतो. टीबी लक्षात ठेवा. आणि 2025 पर्यंत संपूर्ण भारतामधून टीबी नष्ट करण्यासाठीचं भारत सरकारचं टीबी निर्मूलनाचं लक्ष देखील होतं. क्षयरोग दिवस 24 मार्चला आहे. अच्छा, 21 मार्चला का असतो? हा असतो जागतिक वन दिन लक्षात ठेवा. 22 मार्चला कुठला दिवस आहे? हा आहे जागतिक जल दिवस. आणि 23 मार्चला कुठला असेल? तर तो आहे हवामान दिवस. जागतिक हवामान दिन लक्षात ठेवा 23 मार्चला असतो. 20 मार्चला कुठला असतो का? येस, हा आहे चिमणी दिवस. जागतिक चिमणी दिन. पुढचा प्रश्न चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांची काय सीमा आहे? ही सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेलेली आहे? चंद्रपूर आणि गडचिरोलीची सीमा आहे वैनगंगा नदी यांच्या दरम्यान आहे. वैनगंगा नदी आहे लक्षात ठेवा. वैनगंगा जी नदी आहे याचा उगम कुठं होतो? वैनगंगाचा हे होतं मध्य प्रदेशमध्ये. शिवनी जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये होतो. दक्षिण वाहिनी ही नदी आहे. ओके, दक्षिण वाहिनी नदी आहे वैनगंगा आणि हिला वर्धा जाऊन मिळते. वर्धा आणि वैनगंगाचा संगम या ठिकाणी होतो, ज्याचं नाव आहे चपराळा. चपराळा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा ह्याच्यानंतर जी नदी वाहते हिला म्हणतात प्राणहिता. प्राणहिता. जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं प्राणहिता ही कोणत्या 2 नद्यांचा संगम असेल तर ते आहे वर्धा व वैनगंगा. वर्धा व वैनगंगा. त्यानंतर मग प्राणहिता आपल्या गोदावरी नदीला जाऊन मिळते गडचिरोली जिल्ह्यामध्येच. पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केला आहे? हा राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगड लक्षात ठेवा. मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना. छत्तीसगड राज्याची जी काय सीमा आहे ही सीमा महाराष्ट्र देखील लागला आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि छत्तीसगडची राजधानी तर रायपूर. नया रायपूर म्हणतो आपण किंवा रायपूर जर लक्षात ठेवायचं आहे. इंद्रावती जो राष्ट्रीय उद्यान आहे तो देखील राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यामध्ये येतो. IMP. पुढचा प्रश्न नोकरेक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? आणखीन एक राष्ट्रीय उद्यान आहे नोकरेक आणि बालपक्रम. नोकरेक आणि बालपक्रम हे दोन्ही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येत असतील? तर हा राज्य आहे मेघालय. मेघालयमध्ये येतं लक्षात ठेवा नोकरेक व बालपक्रम. आणि मेघालयची राजधानी काय असेल? शिलाँग आहे. शिलाँग ही एक स्मार्ट सिटी पण आहे, थंड हवेचं ठिकाण पण आहे, ज्याला पूर्वेकडील स्कॉटलंड असंही म्हणतो आपण शिलाँगला. मेघालयची राजधानी लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न होते अत्यंत महत्त्वाचे. चला थांबूयात आपण. बाकी 3 पुस्तकं राजगुरू, स्वप्नपूर्ती आणि नादवरचं तिन्ही पुस्तकं जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता. घरपोच पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या किमतीमध्ये हे पुस्तक तिन्ही भेटून जातील. ह्या नंबरला मेसेज करा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच. चला याला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. थांबूयात आपण भेटूयात उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या रात्रीचे 10:30 वाजताच्या आणि रोज सकाळी जो काही रॅपिड फायर आहे बुलेट रॅपिड फायर याच्यामध्ये आपण भेटतच असतो. ओके चला थँक्यू. जय हिंद.